तुम्ही श्रावणात किंवा इतर दिवशी जो उपवास करता तो खरंच उपवास असतो का, की तो नकळतपणे मोडला जातोय? तुम्ही धान्य खाणं टाळता हे खरं आहे, पण तुम्ही जे साधं मीठ वापरता किंवा गरम मसाला वापरता त्यानेही तुमचा उपवास आध्यात्मिक दृष्ट्या खंडित होतो. हे तुम्हाला माहित आहे का? उपवासाचं एक शास्त्र आहे ज्यात सात्विक आणि तामसिक पदार्थांची एक मोठी यादी आहे. अनेकदा बाजारातील पॅकबंद पदार्थांमध्ये असे छुपे घटक असतात जे आपला उपवास मोडू शकतात. तुमचा उपवास खरंच देवापर्यंत पोहोचावा आणि त्याचं फळ मिळावं यासाठी काय खावं आणि कोणत्या गोष्टींना हातही लावू नये याची संपूर्ण शास्त्रीय माहिती घेण्यासाठी आमचा उपवासावरील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा व्हिडिओ पाहायचा कसा? युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हाला कॅप्शन मध्ये हा व्हिडिओ दिसेल. इंस्टाग्रामवर स्टोरी किंवा हायलाइट मध्ये लिंक दिलेली आहे आणि फेसबुकवर कमेंट मध्ये लिंक आहे. जाऊन नक्की पहा.